धमकीपूर्ण वक्तव्याचा परळीत जोडे मारू आंदोलनाने निषेध. परळीतील प्रमुख चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी संबंधित वक्तव्य करणाऱ्यांचा जोरदार निषेध नोंदवला. घोषणाबाजी करत आणि प्रतिकात्मक जोडेमारो आंदोलन करून आपला तीव्र रोष व्यक्त केला. स्वागत आहे आपलं अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आणि आपण आहात परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी राणी लक्ष्मीबाई टावर चौक या ठिकाणी. आणि आपण पाहता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे काल वक्तव्य झालेलं होतं हर्षवर्धन सकपाळ यांचं, त्याचा निषेध म्हणून आज जोडे मारो आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. तर सर, आपण आंदोलन केलेलं आहे, आपण काय सांगाल? आम्ही या ठिकाणी आंदोलन तर केलंच आहे, त्याचा निषेध तर केलाच पाहिजे, केलाच आहे. आम्ही आमच्या राष्ट्रीय नेते आहेत, महाराष्ट्राची शान आहे, संविधानिक पदावर बसलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्याबद्दल, एका महिलेबद्दल एक खालच्या पातळीचं वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षानं करावं, याच्यापेक्षा वाईट गोष्ट असू शकत नाही. एका जबाबदार पदावर बसणाऱ्या जबाबदार व्यक्तीनं अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या अकलेचे दिवाळे काढलेले आहेत आणि अशा व्यक्तीला महाराष्ट्रातली जनता कदापि माफ करत नाही. म्हणून अशा व्यक्तीमुळेच काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रातून संपत आलेला आहे आणि रसातळाला गेलेला आहे. त्याचं कारण आहे की सपकाळ सारखी माणसं त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सारख्या पदावर बसलेले आहेत आणि म्हणून काँग्रेस पक्ष संपलेला आहे. तो पक्ष अशा मूर्ख माणसांमुळे संपलेला आहे. म्हणून अशा मूर्ख माणसांचा आम्ही या ठिकाणी त्या सपकाळांचा त्याच्या प्रतिमेला जोडे मारून त्याचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे. एकीकडे आपण पाहतो की महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे असं आपण म्हणतो आणि नक्कीच प्रत्येक पक्ष हा महिलेचा मान सन्मान करत असतो, परंतु हे जे बेताल वक्तव्य आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जी आहे तर कुणाचाही अवमान करणारी नाही, तरी पण ते सर्व विसरून हे हर्षवर्धन सपकाळांनी जे बेताल वक्तव्य सुनेत्राताईबद्दल केलं आहे हे चुकीचं आहे. याबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे, बराबरी करणे सकते तो बदनामी करणार आहे, हे ह्याप्रमाणे त्यांचं ते चालू आहे. आणि काँग्रेस पक्ष हा संपुष्टात आलेला आहे, त्यांना पळता भुई थोडी दिसत आहे, त्यामुळे असे बेताल वक्तव्य करण्यास सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आपण पाहता की नुकतंच काही महिन्यापूर्वी अजितदादा पवार साहेबांचं निधन झालं होतं आणि ताईसाहेब या दुःखातून सावरलेल्या सुद्धा नाहीत. आणि आपण पाहता की जनसामान्यामध्ये जाऊन जशी अजितदादांची शैली होती त्याच पद्धतीने ताईसाहेब सुद्धा काम करत आहेत. आणि हे जे वक्तव्य आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? हे वक्तव्य निषेधार्थ आहे, कारण ताईवर ज्या सुमित्रा ताई आहेत त्यांच्यावर जे एवढा मोठा दुःखाचं डोंगर पडून सुद्धा त्या सकाळी 6 वाजल्यापासून दादाच्या प्रमाणेच त्या जोरदार कामाला राज्यभर फिरत आहेत. त्याचप्रमाणे त्याने बीडच्या DPTCच्या मीटिंगमध्ये धडाधड आपल्या जिल्ह्यातले बरेचसे निर्णय घेतले व त्याने ज्या निर्णयामध्ये सांगितलं होतं की प्रेस कॉन्फरन्समध्ये फक्त ते जिल्ह्याविषयी ते माहिती देणार होते, त्याच्यात प्रश्न उत्तराचा विषय नव्हता. परंतु ह्याचं भांडवल करून काँग्रेस पार्टीचे सपकाळ यांनी ताईबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा मी जाहीर शब्दात निषेध करतो व परळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून सर्वांच्या वतीने ते निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. आपण पाहता की काँग्रेस पक्षाने कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे यांना हुकुमशहा असं संबोधलं आहे. तर या विधानाकडे आपण कसं पाहता? नाही, काही विषारी लोक आहेत, वारंवार धनंजय मुंडे साहेबांवर टीका करत आहेत. ते मुद्दामून करत आहेत. त्यांना माहिती आहे मुंडे घराण्याचं पण नाव महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं आहे, परंतु हुकुमशहा आमका तमका हे त्यांची आता मानसिकता झालेली आहे. साहेब सध्या आमदार आहेत, मंत्री पण नाहीत, परंतु मीडिया आणि काही विषारी लोक वारंवार टीका करत आहेत. हे अतिशय दुर्दैव आहे आणि त्यांच्या परिवारावर टीका करत आहेत. हे अतिशय दुर्दैव आहे. हे अतिशय मी ह्या तुमच्या प्रश्नाचं काही लोकांचं जाहीर निषेध इथं नाव घेऊ शकत नाही, परंतु अतिशय खालच्या स्तरी हे टीका करत आहेत. मी त्यांचा जाहीर निषेध करतो. महाराष्ट्राच्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा या वक्तव्याचा निषेध केलेला आहे. तर आपली काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच अशा पद्धतीच्या ज्या संविधानिक पदावरती
एवढ्या संकटातून परत वहिनी आज समाजकारणासाठी राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी आपली दादाची जागा भरून काढण्याचं काम केलेलं आहे. सकाळी उठून असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, या सर्वांना वेळ देणे. दादा जसे काम करतात त्याच पद्धतीने वहिनी सुद्धा एक महिला असून सुद्धा एक चांगलं काम करत आहेत. त्यांच्या विचाराचा आलेख ते वाढवत नेत आहेत. परंतु अशा पद्धतीने जर कोणी अशा पद्धतीचा अपमानास्पद जे महिलाबद्दल शब्द वापरत असेल तर यामुळे आम्ही याचा निषेध करतो. कारण हर्षवर्धन सपकाळ हे जबाबदार आहेत, एक मोठ्या पक्षाचे ते सुद्धा एक प्रदेशाध्यक्ष आहेत. परंतु अशा पद्धतीच्या जो नेते आहेत त्यांनी अशा पद्धतीचं जर वाक्य जर सुनेत्रा वहिनीबद्दल करत असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सहन करणार नाहीत. कारण राजकीय विरोध असावा, राजकीय संघर्ष असावा, विचाराचा सुद्धा मतभेद असावा, त्यात काय नाही. परंतु वैयक्तिक स्थितीवर जर तुम्ही अपमानास्पद जर बोलत असताल तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही परळीचे आणि धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कधीही सहन करणार नाहीत. आणि जसे तसे उत्तर आम्ही देण्याची पुढची सुद्धा आमची तयारी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, सावित्रीबाई फुले जिजाऊ साहेबांचा महाराष्ट्र संबोधलं जातं. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये असे बेताल वक्तव्य येत आहेत, त्याबद्दल आपण काय सांगाल? बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिलं आणि या ठिकाणी महिलांना सुद्धा समान अधिकार दिले. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या ठिकाणी अजितदादा पवार यांच्याप्रमाणेच कार्यशील असून त्या सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रभर भ्रमण करत आहेत आणि योग्य पद्धतीनं काम करत आहेत. परंतु या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अपमानास्पद त्यांच्यावर वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा आम्ही परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि पक्षश्रेष्ठीला अशी विनंती करतो, काँग्रेस पक्षातल्या पक्षश्रेष्ठींना, की अशा महिलांना अवमानजनक वागणूक देणाऱ्या प्रदेशाध्यक्षाची हकालपट्टी करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा, असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने मागणी करत आहोत. आणि जो महिलांचा सन्मान करत नाही अशा व्यक्तीला या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं आम्ही मानतो. आणि या ठिकाणी त्यांचे जोडे मारून हर्षवर्धन सपकाळांचं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहोत. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी. आपण पाहता काल जे काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बेताल वक्तव्य केलं होतं, त्याचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद पडत आहेत. आणखीन काही नवीन अपडेट्स येत आहेत का त्याकडे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत मी आनंद तुपसमुद्रे, परळी, बीड.